मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामध्ये इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातला जो संघर्ष आहे, या संघर्षाने आता 5व्या दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे. गेल्या 4 दिवसांपासून हे तुंबळ युद्ध हे आखातामध्ये चालू आहे आणि सुरुवातीला जसं वाटलं होतं की हा संघर्ष केवळ ह्या 3 देशांपुरताच मर्यादित राहील. या संघर्षाची सुरुवात जी आहे ही प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल ह्या दोघांनी केलेली होती. त्यांनी इराणवरती सुरुवातीला अटॅक केलेला होता आणि मग नंतर इराणकडनं काउंटर अटॅक सुरू झाले, रिटॅलिएटरी अटॅक सुरू झाले आणि ते अटॅक्स मात्र 13 देशांवरती झाले. त्यामुळे हा संघर्ष केवळ अमेरिका, इस्रायल किंवा इराणपुरता आता मर्यादित राहिलेला नाही आहे. तर या संघर्षामध्ये अरब देशांमधले इवन सायप्रससारखा देशसुद्धा, मेडिटेरियन देशसुद्धा यामध्ये आता ओढला गेल्यासारखं, म्हणजे त्याच्यावरती देखील इराणकडनं हल्ले झालेले आहेत. अगदी त्याच्यापासून तो ओमानपर्यंत हे जे हल्ले इराणकडनं होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बॅलिस्टिक मिसाईल्स इराणकडनं वापरले जातात. विशेष करून ड्रोनच्या माध्यमातून इराणकडनं अटॅक्स हे केले जात आहेत. आणि ज्या ज्या देशांमध्ये आखाती देशांमध्ये, इस्लामिक देशांमध्ये अमेरिकेचे एअर बेसेस आहेत, मिलिटरी बेसेस आहे, अमेरिकेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती प्रामुख्याने हे अटॅक्स इराणकडनं केले जातात. अर्थात याच्यामागे इराणची एक प्रेशर टॅक्टिक्स आहे, एक प्रकारची रणनीती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही अँगलनी हा मेसेज अमेरिकेपर्यंत पोहोचतो. पहिला असा आहे की अमेरिकेने एक पद्धतीने ह्या अरब देशांची, ज्या ज्या अरब देशांमध्ये अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहे त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रक्षणाची जबाबदारी अमेरिकेकडे होती. आणि अमेरिकेने त्यांना यापूर्वी पण सांगितलेलं होतं की तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती, प्रोग्रेसवरती कॉन्सन्ट्रेशन करा आणि तुमची सिक्युरिटी जी आहे त्याची काळजी अमेरिका घेईल. मात्र आता अशा स्वरूपाने दिसून येतं आहे की ह्या अरब देशांवरती उघडपणे अटॅक्स होत आहेत, कारण यांच्याकडे एवढी प्रबळ एअर डिफेन्स सिस्टम नाही आहे. जेवढी प्रबळ एअर डिफेन्स सिस्टम ही इस्रायलकडे आहे. आणि त्यामुळे ह्या अरब देशांमध्ये फिलिंग 2 पद्धतीचे निर्माण होत आहेत. एक तर तुम्ही एवढी स्ट्रॉंग एअर डिफेन्स सिस्टम जी इस्रायलला आणि अमेरिकेला आहे ती आम्हाला नसल्यामुळे आम्ही सॉफ्ट टार्गेट ठरलो आहोत आणि आमच्यावरती अटॅक्स हे आता व्हायला लागलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे ह्या अरब देशांना हे कळत नाही की आता करायचं काय आहे. म्हणजे यांनी, ह्या अरब देशांनी देखील इराणच्या विरुद्ध संघर्ष सुरू करायचा आहे का? त्यांनी पण इराणच्या विरुद्ध शस्त्र हातामध्ये घ्यायचं आहे का? त्यांनी पण काउंटर अटॅक सुरू करायचे आहेत का? त्यामुळे एक पद्धतीचं कन्फ्युजन तुम्हाला सगळीकडे दिसून येतं आहे. हे कन्फ्युजन प्रामुख्याने ट्रम्प प्रशासनामध्ये पण दिसून येतं आहे. कारण परस्पर विरोधी वक्तव्य हे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं, त्यांच्या परराष्ट्र मंत्र्याकडनं, त्यांच्या संरक्षण मंत्र्यांकडनं हे यायला लागलेले आहेत. त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असं सांगितलं आणि खूपच हास्यास्पद हे वक्तव्य होतं. त्यांनी सांगितलं की इस्रायल हा इराणवरती हल्ला करणार होता आणि त्यामुळे इराण आमच्यावरती हल्ला करेल आणि त्यामुळे आम्ही इराणने हल्ला करण्यापूर्वीच आम्ही इराणवरती हल्ला केला. हे त्यांनी सांगितलं रॅशनल, म्हणजे कारण सांगितलं की का अमेरिकेने इराणवरती हल्ला केला. आता त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांच्या डिफेन्स सेक्रेटरींना जर विचारलं तर त्यांचंही या संदर्भातलं उत्तर जे आहे हे प्रामुख्याने वेगळं आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये केलं तर त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की आम्हाला न्यूक्लिअर टॉक्सच्या बाबतीमध्ये आहेत, म्हणजे प्रामुख्याने 3 उद्दिष्ट ही सांगण्यात आली होती. एक उद्दिष्ट असं होतं ट्रम्प, म्हणजे बेसिकली अमेरिकेकडनं, की का आम्हाला इराणच्या विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल आहेत. त्यातलं पहिलं जे कारण सांगण्यात आलं होतं ते म्हणजे इराणकडे अण्वस्त्र बनवण्याची क्षमता आहे. इराणचं युरेनियम इनरिचमेंटचा प्रोग्राम चालू आहे. इराण हा NPT, न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीचा सदस्य देश आहे आणि त्यामुळे इराणला युरेनियमची इनरिचमेंट करता येते, परंतु ती शांततेच्या कार्यासाठी केली पाहिजे. मात्र आरोप असा केला जात होता की त्याच्या माध्यमातून इराण हा अण्वस्त्र बनवतो आहे आणि त्यामुळे पहिलं ऑब्जेक्शन असं होतं की इराण हा अण्वस्त्र बनवत असल्यामुळे इराणचा जो युरेनियम इनरिचमेंटचा प्रोग्राम आहे तो कर्टेल करायचा, त्याच्यावरती निर्बंध आणायचे. हा त्याच्यामागचा पहिला उद्देश होता. दुसरं अतिशय महत्त्वाचं होतं ते म्हणजे इराणकडे असणारे बॅलिस्टिक मिसाईल्स. आणि हे बॅलिस्टिक मिसाईल जे आहेत ते अत्यंत खतरनाक आहेत आणि ते इस्रायलला सुद्धा अटॅक करू शकतात. दुसरं महत्त्वाचं असते की या बॅलिस्टिक मिसाईलचं वैशिष्ट्य असं आहे की इराणने अंडरग्राऊंड सिटीज तयार केलेल्या आहेत, म्हणजे अगदी शहरं अंडरग्राऊंड तयार केले. त्यांचे बॅलिस्टिक मिसाईल हे अंडरग्राऊंड आहेत आणि त्यामुळे त्यांना ट्रेस करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं हे अत्यंत चॅलेंजिंग आहे. आणि या बॅलिस्टिक मिसाईलचा धोका हा फार मोठ्या प्रमाणावरती रिअलाईज केला गेला होता, विशेष करून इस्रायलच्या बाबतीमध्ये. आणि तिसरं जे महत्त्वाचं होतं ते म्हणजे आयातुल्ला खामेनी सरकार जे होतं, तिथली धार्मिक राजवट होती, त्यांनी जो ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केला होता, ज्याच्या माध्यमातून
ते काही इराण पुरस्कृत संघटनांना आर्थिक सहाय्य करत होते, शस्त्रास्त्रांचं सहाय्य करत होते. त्याच्यामध्ये हमास असेल, हौती असेल, हेजबुल्ला असेल आणि यांच्या माध्यमातून एक प्रकारची असुरक्षितता, अस्थिरता आखातामध्ये निर्माण करायचा प्रयत्न करत होते. इस्रायलवरती अटॅक्स होत होते आणि त्यामुळे ह्या 3 प्रामुख्याने उद्दिष्टांसाठी अमेरिका आणि इस्रायल हे दोघंही जण इराणच्या अगेन्स्टमध्ये होते. मात्र नंतर वेगळंच कारण पुढे आलं आणि त्याच्यामागे रेजिम चेंजचा प्रकार आला. आता हा जो मुद्दा आहे, बरं रेजिम चेंज जर तुम्हाला करायचा असेल तर त्या माध्यमातून हवाई हल्ल्याच्या माध्यमातून रेजिम चेंज कशा पद्धतीने करणार, हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका सोल्जर्स उतरवणार का, म्हणजे ग्राउंड फोर्सेस आता इराणमध्ये उतरवणार का, या संदर्भामध्ये देखील एक वाक्यता ही प्रामुख्याने ट्रम्प प्रशासनात दिसून येत नाही. खुद्द ट्रम्पच्या या बाबतीत डिफेन्स सेक्रेटरीचं म्हणणं वेट अँड वॉच अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे विदाऊट ग्राउंड फोर्सेस हा संघर्ष कसा थांबणार, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात मोठं लिमिटेशन जाणून येतं आहे ते असं लिमिटेशन जाणवतं आहे की जी एअर डिफेन्स सिस्टम आहे, ही एअर डिफेन्स सिस्टम प्रामुख्याने इस्रायल आणि अमेरिकेसाठी जी आखातामध्ये तयार केली गेली आहे त्यालासाठी आवश्यक असणारे जे मिसाईल्स असतात त्याला इंटरसेप्टर मिसाईल्स असं म्हणतात. ह्या इंटरसेप्टर मिसाईल्सचा साठा जो आहे तो दिवसागणिक कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे असं होईल की कारण इराणकडचे बॅलिस्टिक मिसाईलचे अटॅक काही कमी होत नाही आहे, मात्र हा इंटरसेप्टर मिसाईलचा साठा मात्र कमी होतो आहे. आणि आता त्यामुळे अमेरिकेला प्रश्न पडला आहे की पुढे याला सगळं कंटिन्यू कसं करायचं. दरम्यानच्या काळात अमेरिकेने सर्व अमेरिकन नागरिकांना आखात सोडण्याचे निर्देश हे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी इराणनी भविष्य म्हणजे कधीही इतिहासात पाहिला नव्हता अशा प्रकारचा इराणवरती आम्ही हल्ला करू अशाही पद्धतीने सांगितले. दुसरीकडे इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोडीची भूमिका घ्यायला अजिबात तयार नाही आहे. इराणचे जे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत त्यांनी स्वतःच्या कमांड्स आता घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांची जी पूर्ण त्याला म्हणतो की डिसेंट्रलायझेशन साधारणतः 31 जिल्हे इराणमध्ये आहेत आणि ह्या 31 जिल्ह्यांमध्ये ही रिव्होल्युशनरी गार्ड्स विभागले गेलेत आणि त्याचा जो कमांडर आहे तो स्वतःच ॲक्ट करतो आहे. त्याचप्रमाणे इराण पुरस्कृत संघटना देखील स्वतःच ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता आखातामधलं संघर्ष जो आहे हा त्वरित सुटेल अशा प्रकारची परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही. अर्थात याच्यामधनं याची झळ जी आहे जी अपेक्षित होती की ही संपूर्ण जगाला बसू शकते ती कोणत्या पद्धतीने बसू शकते तर प्रामुख्याने जो स्ट्रेट ऑफ हार्मूज आहे ज्याचा उल्लेख आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये केलेला आहे की हा स्ट्रेट ऑफ हार्मूज प्रामुख्याने गल्फ ऑफ ओमान आणि पर्शियन गल्फ यांना कनेक्ट करणारा आहे. आणि प्रामुख्याने जे सौदी अरेबिया असेल, इराक असेल, कतार, UAE, इराण यांचं जे तेल विशेष करून आशियाई देशांना जे निर्यात केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं हे प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हार्मूजमधनं जातं. हे स्ट्रेट ऑफ हार्मूजच्या माध्यमातून गल्फ ऑफ ओमानमधनं पर्शियन गल्फमधनं अरेबियन ओशन, इंडियन ओशन अशा पद्धतीने याचा सगळ्यांचा प्रवास असतो. आता हा जो स्ट्रेट ऑफ हार्मूज आहे साधारणतः 32 किलोमीटर रुंद असणारी ही समुद्रधुनी आहे. याचं ब्लॉकेड एक पद्धतीने केलं गेलं. जरी ते ऑफिशियली इराणकडनं डिक्लेअर केलं गेलेलं नसलं तरी देखील तिथं आता कोणत्याही प्रकारच्या जहाजं ही जात नाहीत कारण त्यांना भीती आहे की त्यांच्यावरती ड्रोन अटॅक्स होऊ शकतात, त्यांच्यावरती मिसाईल्स अटॅक होऊ शकतात. झालेत ऑलरेडी 3 टँकर्सवरती अटॅक झालेले आहेत. त्यामुळे तिथं आता कोणत्याही पद्धतीचं जहाज दिसत नाही आहे. त्यामुळे आता कळीचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे की हा संघर्ष जर दीर्घकाळ चालला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात सुरुवातीला ते एका आठवड्यात त्यांना वाटलं की हे सगळं वाइंड अप होईल, परंतु आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की 4 आठवड्यापर्यंत हा संघर्ष चालेल असा त्यांचा अंदाज आहे. आता दरम्यानच्या काळामध्ये स्ट्रेट ऑफ हार्मूज हा आपल्याकडे त्याचं ब्लॉकेट झाल्यामुळे तिथनं ट्रान्सपोर्टेशन होत नाही आहे. आता स्ट्रेट ऑफ हार्मूजमधनं जे तेल विकत घेतात किंवा तेल त्याच्यातनं ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून जे तेल येतं आणि त्याची आयात जी प्रामुख्याने केली जाते तर आशिया खंडामधले टॉपचे 4 देश जे आहेत की जे स्ट्रेट ऑफ हार्मूजमधनं ज्यांचं तेल येतं त्यामध्ये चायना नंबर 1ला आहे. त्याच्या खालोखाल भारत आहे. चायनाचं ऑलमोस्ट 80% तेल जे आहे हे स्ट्रेट ऑफ हार्मूजमधनं येतं. भारताचं जे साधारणतः 50% तेल जे आहे आपण स्ट्रेट ऑफ हार्मूजमधनं घेतो. त्याच्या खालोखाल जपानचा नंबर येतो, दक्षिण कोरियाचा नंबर येतो. आणि आता आपल्याला जो प्रश्न आपल्या पुढचा आहे भारताच्या दृष्टिकोनातनं जर विचार आपण केला तर साधारणतः स्ट्रेट ऑफ हार्मूजचं ब्लॉकेट झाल्यानंतर म्हणा किंवा स्ट्रेट ऑफ हार्मूजमधनं ट्रान्सपोर्टेशन बंद झाल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावरती होईल का हा एक कळीचा प्रश्न आहे, चर्चेचा प्रश्न आहे. त्या बाबतीमध्ये काही आकडेवारी ही मी प्रामुख्याने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडू इच्छितो आणि ही आकडेवारी प्रामुख्याने आपल्याला याच्या माध्यमातून अंदाज येईल की खरंच आपल्याकडे पॅनिक सिच्युएशन आहे का
तर पहिले तर मी सांगतो की आपल्याकडे अजिबात पॅनिक सिच्युएशन नाही आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की ही जी आकडेवारी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये केपलर जी एनर्जी ॲनालिटिक्स कंपनी आहे, PTIच्या माध्यमातून काही ज्या रिपोर्ट्स पुढे आलेत. पहिले तर मी तुम्हाला सांगतो की भारताचं साधारणतः 50% आसपास जे तेल आहे, जे आखातामधनं येतं ते स्ट्रेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून येतं. आता उरलेलं जे 50% आहे हे मात्र आपण डिफरंट सोर्सेसकडनं घेतो. प्रथम तर हे लक्षात घ्या की भारत एकूण आपली जी तेलाची गरज आहे त्यापैकी 88% तेलाची गरज आपण आयातीच्या माध्यमातून भागवतो. 88%. या 88% पैकी असं धरून चला की साधारणतः 50% ही स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं येते आणि उरलेली जी आहे ती आपण इतर देशांकडनं करतो. आता एकूण आपण हे जे 88% आपली गरज एकूण किती देशांकडनं भागवतो? तर आपली 88% गरज ही आपण एकूण 40 देशांकडनं भागवतो. म्हणजे भारत 40 देशांकडनं तेल आयात करतो. पहिला मुद्दा हा लक्षात घ्या. आता ह्या 40 देशांपैकी साधारणतः 6 देश हे इस्लामिक देश आहेत, ज्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, इराक आहे, UAE आहे, कतार आहे, कुवेत आहे आणि इराणकडनं आपण पूर्वी घेत होतो. ह्या प्रामुख्याने 6 देशांमध्ये ह्या 40 पैकी हे 6 देश आहेत. हे प्रथम तर लक्षात घ्या. उरलेले 34 देश हे वेगळे आहेत, ज्यांच्याकडनं आपण 50% तेल हे आयात करतो. आता स्ट्रेट ऑफ हार्मुज जे सध्या बंद झालेलं आहे त्याच्यामुळे आपला ह्या 6 देशांकडनं जे तेल येतं ते प्रामुख्याने अफेक्ट झालेलं आहे. प्रथम तर ही गोष्ट लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता यातनं एक गोष्ट आपल्याला अत्यंत महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं की सध्या भारताकडे असलेला तेलाचा साठा किती आहे. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की जर स्टेट ऑफ हार्मुज किंवा हे संघर्ष हा डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे 4 आठवडे चालला तर साधारणतः आपल्याकडचा बॅकअप प्लॅन काय आहे, आपल्याकडचा साठा किती आहे. तर आपल्याकडचा जो एकूण तेलाचा साठा आहे तो PTIने दिलेल्या याच्या वृत्तानुसार 100 मिलियन बॅरल्स एवढा मोठा प्रचंड साठा, हा रिझर्व साठा आपल्याकडे हा भारताकडे सध्या आहे. 100 मिलियन बॅरल्स. आणि हा जो 100 मिलियन बॅरल्सचा भारताकडे साठा आहे हा साधारणतः 8 आठवडे म्हणजे 2 महिन्यांपर्यंत हा व्यवस्थितपणे भारताच्या ज्या गरजा आहेत, सगळ्या तेलाच्या संपूर्ण देशाच्या गरजा ज्या आहेत या तेलाच्या गरजा साधारणतः 2 महिन्यांपर्यंत आपण भागवू शकतो इथपर्यंत आपल्याकडे आहे. आता 2 महिने म्हणजे जरी डोनाल्ड ट्रम्प म्हणले 4 आठवडे जरी हा संघर्ष चालला तरी देखील आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आता मुद्दा असा आहे की एक कळीचा प्रश्न म्हणजे मुद्दा जो मी आवर्जून सांगतो की भारत 40 देशांकडनं तेल आयात करतो. भारताने तेलाचं डायव्हर्सिफिकेशन हे केलं आहे, कारण पहिल्यांदा आखातामध्ये हा प्रकार घडत नाही आहे ना. गल्फ वॉर, पहिलं गल्फ वॉर झालं, सेकंड गल्फ वॉर झालं, लिबियाचा क्रायसिस झाला, या प्रत्येक वेळेला तेलाचा सप्लाय डिस्टर्ब झालेला आहे. त्यामुळे भारत याच्यातनं खूप शिकलेला आहे आणि शिकलेला असल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये आपण तेलाचं मोठ्या प्रमाणावरती डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये. तर आता मुद्दा यामध्ये लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे तो असा आहे की आपणही उरलेले कोणते देश आहेत तर त्याच्यामध्ये रशियाकडनं अजूनही आपण ऑलमोस्ट आपल्या रिक्वायरमेंटच्या 10% तेल जे आहे अजूनही आपण रशियाकडनं आयात करतो आहोत. त्यानंतर आपण काही आफ्रिकन देश आहेत त्यांच्याकडनं तेल आयात करतोय. आपण काही लॅटिन अमेरिकन देश आहेत, विशेष करून व्हेनेझुएलाकडनं आपण तेल आयात करतो आणि व्हेनेझुएलाकडनं जे आपण तेल आयात करतो ते एक विशिष्ट प्रकारचं तेल आहे आणि ज्याला WTI कॅटेगरीचं तेल म्हणतात आणि त्याला रिफाईन करण्यासाठी स्पेशल ज्या प्रकारचे प्लांट्स लागतात, रिफायनरीचे प्लांट्स लागतात, ते गुजरातच्या जामनगरमध्ये आहेत. त्यामुळे आपण आता व्हेनेझुएलाकडनं तेल घ्यायला सुरुवात केलेली आहे, आपण अमेरिकेकडनं तेल घ्यायला सुरुवात केली, आपण कॅनडाकडनं देखील तेल घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आता आपला जो बॅकअप प्लॅन असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण आपल्याकडे ब्रीदिंग स्पेस आहे, खूप मोठा ब्रीदिंग स्पेस आहे, 2 महिन्यांचा ब्रीदिंग स्पेस आहे. कारण आपल्याकडे 100 मिलियन बॅरल्सचा साठा आहे, काही समुद्रावरती आहेत, काही ऑलरेडी आपल्याकडे स्टोअर आणि रिझर्वमधले आहेत. त्यामुळे पुढच्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला काही बाबतींमध्ये डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल. यातला एक मुद्दा कळीचा जो आहे ज्याच्यावरती विचार केला जाऊ शकतो तो असा आहे की आपण रशियाकडनं साधारणतः 25% तेल हे 2 ते 3 महिन्यांपर्यंत घ्यायचो, आता ते 10% पर्यंत आपण आणलेलं आहे, ते रिड्यूस केलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये कारण आपल्यावरती डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने 25% आयात शुल्क लावलं होतं कारण आपण रशियाकडनं तेल घेतो म्हणून. मात्र आता एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की
अमेरिकेच्या फेडरल कोर्टचा निर्णय हा डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे हे जे शुल्क लावलं गेलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं, हे सगळं शुल्क बेकायदेशीर प्रामुख्याने ठरवलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याच्यानंतर भारताने रशियाकडनं तेल घ्यावं की नाही या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारच्या चर्चा झालेल्या घडामोडी पण नाही आहेत. त्यामुळे आता स्टॉपगॅप अरेंजमेंट म्हणून आपण रशियाकडचा जो आपण तेल घेतो हे आपण आता वाढवू शकतो, कारण ही ट्रान्झिट अरेंजमेंट आहे, इमर्जन्सी अरेंजमेंट आहे. त्यामुळे आपण तो एक प्रकार करू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की आपण व्हेनेझुएलाकडनं सध्या घेतोय, अमेरिकेकडनं पण घेतोय, आफ्रिका आपण आपला सोर्स आहे, कॅनडा हा देखील आपला सोर्स आहे. आता आपल्याला हे डायव्हर्सिफिकेशन करणं आणि पुढच्या काळामध्ये तो भाग आपल्याला पुढच्या साधारणतः एका महिन्यामध्ये ह्या अल्टरनेटिव्ह जी डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी ते आपल्याला वर्कआउट करावं लागेल. याशिवाय भारताकडे आणखीन 2 महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यातला पहिला आहे की जो रेड सी आहे, या रेड सीच्या माध्यमातून देखील आपल्याला तेलाची आयात करणं पॉसिबल आहे. म्हणजे जरी स्टेट ऑफ हार्मुज बंद असला तरी रेड सीच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. दुसरा आहे की अबुधाबी क्रूड ऑइल पाईपलाईन आहे आणि ही अबुधाबी क्रूड ऑइल पाईपलाईन आहे, ती स्टेट ऑफ हार्मुजला बायपास करते आणि त्यामुळे त्यातनं देखील आपल्याला तेल घेणं पॉसिबल आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये या स्वरूपाच्या अरेंजमेंट सहज करता येऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडे असलेला 100 मिलियन हा तेलाचा सध्याचा साठा असेल. भारत एकूण 40 देशांकडनं तेल घेतो, त्यापैकी 6 देश केवळ हे आखाती देश आहेत आणि जे स्टेट ऑफ हार्मुजमधनं आपल्याकडे त्याच्या संदर्भातलं तेल येतं. भारताचं अजूनही 50% तेल हे अदर दॅन हार्मुजवरनं येत असल्यामुळे ते आपण येत्या काळामध्ये इन्क्रीज करू शकतो. आपण रशियाकडनं आपलं तेल घेण्याचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने वाढवू शकतो. आणि याच्यात आणखीन 2 महत्त्वाचे मुद्दे मी ॲड करतो की इराणने ऑफिशियली स्टेट ऑफ हार्मुज क्लोज झालं आहे असं घोषित केलेलं नाही. कारण याचं कारण लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की स्टेट ऑफ हार्मुजमधनं इराणचं देखील तेल निर्यात होतं आणि इराणचा जो सगळ्यात मोठा आयातदार आहे तो चायना आहे आणि ऑलरेडी चायनाने इराणला सांगितलं की तुम्ही स्टेट ऑफ हार्मुज बंद करू नका, कारण याचं सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं तर चायनाचं आहे. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान आहे हे चायनाचं होणार असल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने ही बाब लक्षात ठेवावी लागणार की चायना कंटिन्युअसली प्रेशर टाकेल इराणवरती की तुम्ही स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड करू नका. त्यामुळे हा जरी संघर्ष 1 महिन्याच्या वरती चालला तरी देखील ते स्टेट ऑफ हार्मुज जो आहे तो त्याच्या माध्यमातून बंदच राहील असं आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ही पॉसिबिलिटी आहे की इतर प्लेयर्स याच्यामध्ये उतरू शकतात. दुसरा मुद्दा असा आहे की खुद्द ओपेक देशांनी तेलाचं प्रोडक्शन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे की ही कोणत्या पद्धतीने तेलाचं किमती वाढू नयेत. तशा $10 तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि मी मागे पण माझ्या व्हिडिओच्या दरम्यान सांगितलं की तेलाची किंमत $1 जरी वाढली तरी आपलं इम्पोर्ट बिल हे 2 अब्जनी वाढतं आणि त्यामुळे आता $10 वाढली आहे तर साधारणतः आपलं होणारं जे इम्पोर्ट बिल आहे ते साधारणतः असं धरून चला की ते $20 किंवा 20 अब्जनी ऑलरेडी ते वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रेयर्स अशाच असतील की निदान स्टेट ऑफ हार्मुजवरती याचा फारसा परिणाम होऊ नये आणि याच्यात खुद्द इराणचे इंटरेस्ट आहेत, चायनाचे जास्त इंटरेस्ट आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲटलिस्ट 2 महिने तरी आपल्याला तसा कुठल्याही प्रकारचा नाही. आपलं विशाखापट्टणममध्ये असेल, मँगलोरमध्ये असेल, अनेक ठिकाणी आपले ऑइल स्टोअर करून ठेवण्याच्या प्रचंड मोठमोठ्या फॅसिलिटीज भारताने आहे. भारत आता ह्या सातत्याने गल्फमध्ये ज्या इन्सेक्युरिटीज, इन्स्टेबिलिटीज सातत्याने तयार होतात त्यातनं भारत खूप शिकलेला आहे आणि अलीकडच्या काळात आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ऑइलचं डायव्हर्सिफिकेशन हे आपण केलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं त्यावेळेला तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये $130 झालेल्या होत्या. असं असतानाही भारतामध्ये तेलाच्या किमती वाढल्या नाहीत, कारण आपण रशियाकडनं कन्सेशनल प्राईजमध्ये तेल घ्यायला केलेलं होतं. त्यामुळे आपल्याला हाही मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या वाढल्या याचा अर्थ त्या भारतातही वाढतील असं अजिबात सांगता येते, कारण रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन 3 वर्ष झालेली आहेत आणि 3 वर्ष असताना सुद्धा आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या आहेत त्या स्टेबल आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपला जो बॅकअप प्लॅन आहे तो अत्यंत कॉन्क्रीट आहे, स्ट्रॉंग आहे. आपण यापूर्वीच्या इतिहासामधनं अनेक धडे घेतलेले आहेत आणि आता पहिल्यासारखी पॅनिक सिच्युएशन आपली नाही. पहिल्या आपण खूप ओव्हर डिपेंडंट होतो गल्फ नेशनवरती, अशी परिस्थिती आता नाही आहे. आपण डायव्हर्सिफिकेशन मोठ्या प्रमाणावरती केल्यामुळे आपल्या आयातीमध्ये विविधता मोठ्या प्रमाणात आणल्यामुळे आपल्याला त्याचा त्वरित झटका बसेल असं नाही आहे आणि ह्या 1.5-2 महिन्यांच्या काळामध्ये आपण आणखीन डायव्हर्सिफिकेशन करणं आणि जे मी तुम्हाला काही मार्ग सांगितलेत तशा प्रकारचे मार्गांचा अवलंब होऊ शकतो. त्यामुळे एवढी पॅनिक सिच्युएशन भारतामध्ये नाही आहे.